रोहन जे आहेत आकाशजी गरज यांच्या शुभ असते टॉस आणि टॉस जो जिंकलेला आहे तो म्हणजे ब्राह्मणदेव भाटाळे संघ कॅप्टन भावेश दोन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार रोहनजी त्याचबरोबर आकाशजी खूप खूप आभार व्यक्त करतोय आपण टॉससाठी आलात जास्त ओपिनिंग घेणार नाही कारण मॅच लगेच सुरू करायची आहे कारण आज अंतिम दिवस आहे भावेश बलाढ्य संघाला पराभूत केलं मनोधैर्य वाढलेलं असणार आहे आणि तेही सहजगत्या पराभूत जेव्हा करतो ना तेव्हा एक मनोधैर्य वाढलेलं असणार आहे पण समोर आता मात्र एक तगडा संघ आहे नो डाऊट गावदेवी अंजुरी एक बलाढ्य संघ होता काय निर्णय आहे क्षेत्ररक्षण साधारण या संघाला किती धावांपर्यंत गोवे संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 40 गोलंदाजीचा तुमच्याकडे तोफखाना आहे नो डाऊट त्यामुळे मी नक्कीच विचारणार नाहीये की कोणत्या गोलंदाजाकडनं अपेक्षा पण मॅच एक रंगतदार होईल हो नक्कीच ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली एक तुमचं सुद्धा मनोधैर्य वाढलेलं असणार आहे खूप मोठी धावसंख्या उभी केली होती पण समोर आता मात्र एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ आहे साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल समोर चांगली गोलंदाजी आणि चांगली टीम आहे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार या सामन्यामध्ये कुणाकडनं कारण पहिल्या मॅचमध्ये अमोलने खूप चांगली फलंदाजी केली होती सुरुवात आकाशने सुद्धा करून दिली होती चांगली तर ह्यामध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील आकाश आणि सुमितकडनं जास्त अपेक्षा आहेत तसंच आता अमोल तर चांगला खेळतोय अनुजकडून पण अपेक्षा आहेत ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच होणार आहे टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून ब्राह्मणदेव भाटाळे संघ कॅप्टन भावेश माळी यांनी निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि स्वर्गीय सुनील दादा भगत स्पोर्ट्स क्लब गोवे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे ही जी म्हणतात डिसिप्लिन टॉस झाला आणि लगेचच ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे खेळाडू मैदानावर गेलेले आहेत हे फार महत्त्वाचं आहे डिसिप्लिन असणं फार महत्त्वाचं आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन आम्ही लगेचच वळणार आहोत आमच्या मान्यवर कक्षामध्ये त्या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल हे मान्यवर कक्षा आमचे हिरामणजी म्हस्के समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान घनश्यामजी भोईर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे हिरामणजी म्हस्के जे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते असे एक उद्योगपती आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान घनश्यामजी भोईर आपल्या शुभास्ते करतायत येस आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी स्टॉपवॉचच्या वेळी संदर्भात नोंद करतील आय थिंक 11:45 45 मिनिटं झालेली आहेत लक्षात घ्यायचं आहे म्हणजे बरोबर 12 वाजेपर्यंत 12:01 3 षटके पूर्ण होणं गरजेचं आहे अन्यथा एक क्षेत्ररक्षक ब्राह्मणदेव भाटाळे एक क्षेत्ररक्षक आम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागेल एक्स्ट्राचा म्हणजे 4च्या ऐवजी 5 क्षेत्ररक्षक चौथ्या षटकामध्ये आपल्याला तैनात करावे लागतील शिवनाथजी गायकवाड यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे येस आमचे रोहनजी पाटील या ठिकाणी आहेत पंकज माळी यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाच्या पारितोषिक त्यांना त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल कारण सामनावीराच्या ट्रॉफीज आहेत त्या मला स्पॉन्सर केलेल्या आहेत ते म्हणजे रोहनजी पाटील आमचे बलवंत पाटील यांचे सुपुत्र स्वर्गीय बलवंत सेठ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ट्रॉफी स्पॉन्सर केले त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय पंकज षटकातील पहिला चेंडू घेऊन त्यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न खाली अगदी बसून स्वीप करण्याचा प्रयत्न
पण चेंडूचा वेग अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता आणि निर्धाव. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये काय गोलंदाजी केली होती पंकज याने, फक्त आणि फक्त 4 धावा देऊन महत्त्वपूर्ण एक सफलता प्राप्त केली होती गावदेवी अंजूर संघाच्या विरुद्ध खेळताना. यावेळेस सुद्धा एक चांगली सुरुवात, अतिशय वेगवान मारा बघायला मिळतोय. पंकज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतोय, व्हेरिएशन. गोलंदाजी जी काही अस्त्र असतात ना त्याचा वापर पूर्णपणे पंकज करतोय. खोलवर टप्पा असेल, थोडंसं आखूट टप्प्या चेंडू सुद्धा असणं गरजेचं असतं, पण त्यामध्ये वेग असला पाहिजे, बाउन्स असला पाहिजे. काही जे चेंडू असतात यॉर्करचा मारा करणं गरजेचं आहे, वाईड यॉर्कर सुद्धा टाकणं गरजेचं असतं. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्वर्गीय सुनील दादा भगत स्पोर्ट्स क्लब गोवे हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिली मॅच त्यांनी जिंकली होती, दुसरी मॅच आपण पाहतोय, दुसऱ्या फेरीतली मॅच. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकंसं अपील केलं जाते पंचांकडे. अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. चेंडू मधून निर्धाव. काय गोलंदाजी पाहतोय आपण आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. याला फटका खेळला, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होते 5. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहतोय. ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध स्वर्गीय सुनील दादा भगत प्रतिष्ठान अर्थात स्पोर्ट्स क्लब गोवे. पंकज माळी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यस भूषणजी माळी हे कारण गोव्यावर ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी ब्राह्मणदेव भाटाळे संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. याला फुलटा चेंडू टर्न केलेला आहे, खूप चांगला फटका आहे, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली 8. 9 धावा झालेल्या आहेत. मेघनाथ मस्के वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. एक भविष्य काळ आहे नक्कीच पिंपलास गावासाठी. मेघनाथ मस्के यंगस्टर क्रिकेटर. ब्रदर ऑफ सचिन मस्के. यस मेघनाथ मस्के याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत दत्तकोपा पिंपळा संघातून खेळताना. यस ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा मनोदय जबरदस्त वाढलेला असणार आहे, कारण सारंगाव येथे सरपंच उपसरपंच चषक मध्ये हा संघ विनर ठरला आणि पंकज माळीने काय कामगिरी केली, कारण 67 धावा त्याने त्या स्पर्धेमध्ये पटकावल्या आणि 5 फलंदाजी गारद केले होते आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आणि आज सुद्धा पूर्ण अगदी ताकदीनिशी हा संघ उतरलेला आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये सहजगत्या पराभूत केलं गावदेवी अंजीर संघाला. आणि यावेळेला मात्र एक चांगली सुरुवात गोवे संघाची म्हणता येईल, कारण 9 धावा आलेल्या आहेत, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. 9 धावा ही चांगली फलंदाजी आहे पहिल्या षटकामध्ये. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे उमंग माळी. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र चांगलं झालेलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल.
उमंग माळी पण एकदा मार्गस्थ वेळ फॉलो मध्ये चुकतोय. बाटाले गावचे माजी उपसरपंच राजेश माळी यांच्याकडनं आमच्यापर्यंत एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बाटाळे संघासाठी लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक ब्राह्मणदेव भाटाळे संघातील गोलंदाज आणि फलंदाजासाठी. उमंग माळी लेफ्ट आर्म, याला मात्र फटका केलेला आहे, स्लॉग सीप आणि चेंडू जाईल कुठेतरी दूर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हाच प्रिन्सिपल डिफरन्स पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की गावदेवी अंजूर संघ हा पूर्णपणे मानसिक दडपणाखाली खेळला. तर या ठिकाणी आपण पाहतो गोवे संघ मध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना, चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय. अगदी वेगवान गोलंदाजीचा जो तोफखाना आहे बाटाळे संघाकडे. उमंग लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा फटका खेळला आहे, चेंडू मात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी जितू माळी चांगला झेल घेतोय आणि आकाश पाटील याची खेळी एक चांगला फटका लगावल्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र जितू माळी यांनी खूप चांगला झेल घेतलेला आहे आणि खरं तर महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला या ठिकाणी उमंग माळी मिळवून देतोय. पहिला फलंदाज बाद झाला, एक चांगली सुरुवात होते, चांगली फलंदाजी होते असं वाटत असताना मात्र आकाश बाद झालेला आहे आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय अमोल वडेकर, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. यावेळेला मात्र अराउंडी लेग त्रिफळाची वधारलेला आहे. मला असं वाटतं की सुरुवातीला 500 रुपये ठरवले होते की विकेट हॅट्रिकसाठी लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार. आता मात्र यांनी अनाउन्समेंट केले की 1000 रुपये दिले जातील, 1000 रुपये दिले जातील. लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी हे ब्राह्मणदेव भाटाळे संघासाठी आहेत. कारण भाटाळेचे माजी उपसरपंच आहेत राजेश माळी, भूषण माळी यांनी सुद्धा भाटाळे संघासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. ते गोव्यावरनं युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. भूषण माळी, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी घनश्यामजी भोईर व जवारी एंटरप्राइजेस पिंपलास यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय पिंपलास मैदानावरून. हॅट्रिक पूर्ण करतोय बघायचं आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय का बघायचं आहे उमंग माळी. हॅट्रिक झाली तर तिसरी हॅट्रिक होईल या स्पर्धेमधली. याला फटका हवेत खेळलेला आहे, मात्र झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक डीप मिडॉनला किंवा मिडॉपला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. मेघनाथ मस्के सुद्धा खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि सारंगाव या ठिकाणी 2 दिवस त्यांनी खूप चांगलं स्कोरिंग केलं आणि आज आमच्याशी जोडले जात आहेत. मेघनाथ मस्के, आपलं हार्दिक स्वागत आहे. अल्पेश गायकवाड यांची गोष्ट ते वेगळीच आहे, त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. यावेळेला मात्र काय फटका खेळलेला आहे, सिटेड बॅटेड स्ट्रोक आणि चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या वरून. 6 धावांसाठी षटकार.
गावचे माजी उपसरपंच राजेशजी माळी, आपण कुठे असाल, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. मी या स्पर्धेचे प्रणेते घनश्यामजी भोईर, त्याचबरोबर जॉयल एंटरप्राइजेस पिंपलासी संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. राजेशजी माळी, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जे माजी उपसरपंच आहेत भाटाळीचे, ही ह्या मॅचमध्ये मात्र थोडंसं एक संघर्ष नक्कीच बघायला मिळेल, कारण 2 षटकामध्ये 23 धावा, 11.5 सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर मेघनाथ मस्के माहिती देत आहेत की याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 46 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. प्रोजेक्टेड स्कोर विल बी 46. यस, प्रयाग माळी येतोय. याला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझेशन बघायला मिळालं. आज वन ऑफ द बेस्ट इम्प्रोवाइज खेळणारा फलंदाज जर म्हटलं आता आपण तर संपूर्ण आंतरराष्ट्रीयमध्ये तर सूर्यकुमार यादव, सूर्या, वन ऑफ द बेस्ट इम्प्रोवायझर. आणि काय कॉन्फिडन्स फटक्यामध्ये असतो. सूर्यकुमारच्या फटक्यामध्ये इतका कॉन्फिडन्स असतो. इम्प्रोवाइज फटका खेळताना सुद्धा खूप कॉन्फिडन्स बघायला मिळतो. प्रयाग माळी मार्गस्थ होईल. याला पुन्हा एकदा टायमिंग चांगलं झालेलं नाही आहे. पॉईंटला आहे. स्टेडियम सर्कलच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. प्रयाग माळीचा वेग जो आहे ना तो भन्नाट वेग आहे. अतिशय वेगाचा बादशाह आहे. आणि काल जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये अंतिम मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आणि आपल्या संघालाही त्याने हा चषक पटकावून दिला. प्रयाग माळे असेल, त्याचबरोबर पंकज माळे असेल, जितू माळे असेल, उमंग माळे असेल, माली ब्रदर्स जास्त दिसतात, शंकर माळी, प्रयाग माळी. याला मात्र शफल क्रॉस झाला होता. फटका चांगला खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फक्त एकच धाव मिळेल. पंचवीस धावा झाल्या, 25. एक मात्र याप्रमाणे फलंदाजी केली तर 45+ असं वाटते की गोवे संघ 45+ कडे पाहत असणार आहे, कारण गोवे संघाकडे जर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. प्रयाग माळी मार्गस्थ होईल. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि एक आगळीवेगळी शैली आमच्या पंचांची पाहू शकता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. यस, नरेशजी पाटील यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी या स्पर्धेचे प्रणेते घनश्यामजी भोईर, त्याचबरोबर जॉयल एंटरप्राइजेस पिंपलासची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय राजारामजी भोईर स्मृती चषक 2023 मध्ये मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आणि विशेष म्हणजे SSS लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. प्रयाग माळी राईट आर्म, आता फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा थ्रंबा होतोय आणि 2 धावा मात्र फलंदाज पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 28. नीरज पाटील मागच्या पहिल्या मॅचमध्ये फारच काही करता आले नव्हतं, मात्र ह्या वेळेला योग्य वेळ आहे नीरजसाठी. एक चांगली फलंदाजी करणं त्याला आवश्यक असणार आहे. प्रयाग पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. स्लोवर 1, चेंडूचा वेग कमी केला होता. अचानकपणे चेंडूचा वेग कमी केला का, व्हेरिएशन. मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, कारण चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला. टर्न इतका झाला की तो उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर थांबलेली धावसंख्या झाली 29. याला मात्र फटका खेळला, हवेत फटका आहे. भावेश चेंडू खाली येतोय
आणि एक चांगला झेल समाप्त करतोय लॉंग ऑफला. खेळण्याचा प्रयत्न आणि एक सहज सोपा सुंदर झेल त्या ठिकाणी संघाचा कॅप्टन भावेश माळी घेतोय लॉंग ऑफला आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी प्रयाग एक सफलता मिळवून देतोय. तीन फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला होता आकाश पाटील, त्यानंतर अमोल बाद झाला, त्यानंतर नीरज बाद झाला. आता मात्र अनुज येतोय, अनुज पाटील. अजून सुमित पाटील खेळपट्टीवर आहे. याला फुलटा चेंडू आहे, फटका केला, चेंडू सरळ जाईल तो स्ट्रेट लॉंग ऑफला. भावेश पुन्हा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 30 धावा झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली, कारण 2 षटकाचा खेळ संपला तेव्हा 23 धावा होत्या आणि या षटकाचा विचार जर केला 7 धावा दिलेल्या आहेत. कमबॅक करतोय. तकदीर माळी आपलं हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक संघाचा कॅप्टन भावेश येतोय. यावेळेला चांगला फटका खेळलेला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. गावदेवी वडघर आणि एकविरा मानकोली, गावदेवी वडघर आणि एकविरा मानकोली दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. गावदेवी वडघर आणि एकविरा मानकोली, आज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आज एकंदरीत 9 मॅचेस होतील. लक्षात घ्यायचं आहे, 9 सामने होतील आणि आज अंतिम मॅच होईल. आणि आज आमच्या मान्यवर कक्षामध्ये सुद्धा मान्यवरांची मांदियाळी सुद्धा असणार आहे. मोठ्या संख्येने मान्यवर असतील. भावेश संघ कॅप्टन आहे, अंतिम षटक हाताळतोय. याला पुन्हा पाहतो आपण. मिस टाइम फटकाय, बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. शॉर्ट पॉइंटला चेंडू जाते आणि तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. आणि एका धाव्याने आपण बघतोय धावसंख्या स्वर्गीय सुनील दादा भगत क्रिकेट क्लब गोवे संघाची 35 धावा. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती, 23 धावा होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि या षटकामध्ये भावेश माळी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. भावेश माळी जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. यामध्ये लिडिंग एज, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय.
दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल आपण त्वरित आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पॅरी केणी यांचं सुद्धा मान्य आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीजे पॅरी केणी आपले हार्दिक स्वागत. अजय म्हात्रे आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. भावेश मार्गस्थ होईल. याला मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवतोय, मात्र एक धाव वाचू शकणार नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या नेल्सन डबल 3. 33 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक हे मार्गस्थ. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते, कारण 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. पहिली मॅच झाली त्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार दिले होते भावेशने, पण या षटकामध्ये मात्र एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. भावेश माळी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ऑलराऊंड लेग त्रिफळाचित. खेळू शकत नाहीये. यॉर्कर चेंडू होता आणि यॉर्कर असा एक चेंडू असतो की त्याला तुम्ही सन्मान करायला हवा, डिफेन्सिव्ह खेळायला हवं, बचावात्मक खेळायला हवं. त्यावर तुम्ही इम्प्रुव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर स्थिती हीच होणार आहे. अगदी अराउंड दी लेग त्रिफळाचित, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावर 6 बोल्ड त्रिफळाचित झालेला आहे फलंदाज सुमित. खरं तर खूप अपेक्षा होती सुमित. एक मात्र फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून होता. सुमित यांनी 14 धावांची खेळी केली, 10 चेंडूंचा सामना केला आणि दुसरं यश मिळते भावेशाला या षटकामध्ये. आपण पाहतोय आणि अंतिम चेंडू आहे. धावसंख्या मात्र अजून थांबलेली आहे 33. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ काय, कारण 2 षटकामध्ये 23 धावा होत्या आणि आपण पाहतोय तब्बल त्यानंतर 11 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे प्रयाग माळे आणि भावेश माळे यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे, कमबॅक केलेली आहे आपल्या संघासाठी. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. तर 34 धावा झाल्यात आणि 35 धावांचं लक्ष. गावदेवी वडघर आणि एकविरा मानकोली दोन्ही कॅप्टननी यायचे त्वरित. गावदेवी वडघर आणि एकविरा मानकोली वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय. एकविरा मानकोली. यस, विश्वाजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते पॅरी केणी डीजे हे मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पॅरी केणी यांचं स्वागत आणि सन्मान विश्वाजी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल आपण त्वरित आमच्या A1 जोडी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली आणि कॅप्टन जर हजर नसेल तर त्या कॅप्टनला पेनल्टीचा सामना करावा लागेल, पेनलाइज केलं जाईल. गावदेवी वडघर
सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॅचला लगेच सुरुवात होईल. इंद्रजित पाटील आपण या ठिकाणी चेंडू द्यायचे पंचाला. क्षेत्ररक्षण लावलं जाते. 35 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. एक स्वीट व्हॉइस भिवंडीचा एक बुलंद आवाज सुनील शेळके. धन्यवाद. डॉक्टर गवळी सर, स्वर्गीय सुनील दादा भगत क्रिकेट क्लब गोबे वर्सेस ब्राह्मणदेव भाटाळे या दोन संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. पहिलं सत्र संपलंय आणि आजच्या दिवसातील सर्वच फर्स्ट सेशन किंवा पहिले सत्र जर आपण पाहिली तर ती लो स्कोरिंगची राहिलेली आहेत आणि याही सामन्यामध्ये खरं तर निर्धारित 4 षटकांमध्ये 35 धावा धावपलकर जोडले गेले आहेत आणि 9.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये राखावी लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये सामना जिंकण्यासाठी टार्गेट निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल ते 35 म्हणजे 35चं. नयन शेटमाळी यांच्याकडून हॅट्रिक खरं तर चौकार षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. इन बिटवीन काही मान्यवर मुख्य व्यासपीठाशी जोडले गेलेले आहेत. कुणालजी पाटील त्याचबरोबर श्यामदादा आपल्या आयोजकांच्या वतीने सस्नेह स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा सामना आपण पाहायचे निर्धारित 20 षटकांमध्ये कंप्लीट करायचे. 15 मिनिटांमध्ये 16व्या मिनिटाला तुमचं चौथं षटक सुरू होणं क्रमप्राप्त आहे. टायमर ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निर्जन स्थळामध्ये वळवलाय. बॉटम एंडचा ऑपर चांगला झाला. इथे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि आपल्याला पाहायचंय निश्चितच किती धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. 3 धावा इन बिटवीन इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चौकार नाहीये. खरं तर कमिटीचे खूप सारे मेंबर्स इकडे आहेत, प्रेक्षक वर्ग आहे आणि स्वतः महेंद्र कामनकर तिकडे उभे आहेत आणि म्हणूनच इथे हा खरं तर जो निर्णय आहे तो सर्वांपर्यंत पोहोचतो आहे. ऍज इट इज 3 धावा धावपलकर गोलंदाज तयार असतील. नीरज पाटील. नीरजचा हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर भरधाव वेगाने जर्सी नंबर 02. व्हॉट ए गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी करतायत. वेगात खरं तर तुमच्याकडे वेग असेल त्यावेळेस तुमचं खूप सारं ओझं हलकं झालेलं असतं आणि त्यानंतर तुम्हाला शोधायचा असतो अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये. तो जर तुम्हाला शोधता आला तर फलंदाजी कुठेतरी अडचणीत येत असते. अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेत. मिडवाना क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला फेकी. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तरही त्याच पद्धतीने दिलं गेलं. खोलवर टप्प्याचा अतिशय कठीण चेंडू होता. समोरच्या दिशेने खोदून काढलं होतं. एकदा विकडे आलेली आपल्याला पाहायला मिळाली. एका धाब्याने धावफलक पुढे मार्गस्थ झालं. चतुर्थ श्रेणीतलं धावफलक. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण खरं तर पाहू शकता. नीरज पाटील क्रमांक 1च्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर. लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये खरं तर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये हॅरी सर आहेत म्हणजे निश्चितच अदाकारीही आपल्याला पाहायला मिळेल. नीरज चार्ज केलेला आहे आणि खरं तर फार कुऱ्हाडीचा मोठा घाव घालण्याचा प्रयत्न इथं केला गेला. ज्या पद्धतीने निश्चितच चेंडू फैचा संपर्क आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केलेला होता. इथे हा चेंडू निर्धाव आहे. भरधाव वेगाने गोलंदाजी तितक्याच त्वेषाने तितक्याच आवेगाने फलंदाजाने खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. राहिला यशस्वी.
खडे खडे क्षेत्ररक्षकांच्या मधून खरं तर काढलेले इनफिल्ड सहज गतीने इथे क्लिअर केली आणि हा फटका दमदार. हॅरिस सर आपण पाहू शकता अलीकडचं क्रिकेट बदललंय आणि खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावपलकर प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षक वर्गाची डिमांड असते आणि ती फुलफिल करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असतो. इथे ही जागा बनवली पुन्हा एकदा कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निश्चितच उडवलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट, गुड लुकिंग स्ट्रोक फॉर 4 रन्स. मिळतो त्यानंतर जो पंच दिला जातो तो सर्वात सुंदर आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली परंतु त्याचा शेवट जर तुम्ही समर्पक करत असाल तर ते पाहण्यासाठी अतिशय विलोभनीय. 12 धावा धावपलकावर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेले आहेत ब्राह्मणदेव बाटाळे संघ. आणि कालच्या दिवसामध्ये सारंगाव आयोजित स्पर्धेमध्ये मला असं वाटतं अंतिम विजेतेपद ब्राह्मणदेव बाटाळे संघाने खरं तर पटकावलं होतं. अलीकडच्या काळामध्ये या संघाने मोठ्या मोठ्या खरं तर संघांची भंबेरी उडवलेली आहे. अगदी दिग्गज संघांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरं तर त्याने आणलेलं आहे. या अगोदर मला असं वाटतं वेळे येथे आयोजित स्पर्धेमध्ये एकविरा मानकोली संघासारख्या संघालाही त्याने परास्त केलं होतं. आणि अलीकडच्या काळामध्ये बाटाळे संघ एक वेगळ्या लईमध्ये आहे. आणि खरं तर काळ असतो क्रिकेटमध्ये. कधी कधी एखादं वर्ष तुमच्या खूप विरोधात जात असतं, कधी कधी काही एखादे वर्ष असं असतं ज्या वर्षामध्ये तुम्ही खुलून येत असता आणि ज्यावेळेस तुम्ही खरं तर चांगलं प्रदर्शन करत असता, तुम्हाला नशिबाची साथ मिळत असते, तुमचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने प्रदर्शित होत असतं, त्या वर्षाचा जास्तीत जास्त चांगला वापर तुम्ही केला पाहिजे. 12 धावा धावपलकावर क्रमांक 2च्या षटकाला सुरुवात. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित. 12 वाजून 16 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झालेली आहे. या बेचा हा चेंडू आहे. खरं तर ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. जोरदार अपील रेज केली जाते. अपील मध्ये कोणताही फील नाही. ज्यावेळेस अपील खरं तर स्ट्रॉंग असते आणि ती कधी होते ज्यावेळेस खरं तर एसटी रक्षकाला गोलंदाजाला इतर संघ सहकार्यांना माहीत असतं हा फलंदाज बाद आहे, त्यावेळेस त्यांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आपण पाहू शकतो आणि संपूर्ण संघ खरं तर एकजूट होऊन अपील करत असतो. परंतु इथे जी दाद मागितली गेली त्यामध्ये आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि फलंदाजाला सायकोलॉजिकली बॅकफुटवर ढकलण्याचं काम इथे टॅक्टिकली खरं तर ह्या सगळ्या गोष्टी वापरत आहेत गोलंदाजी करणारा संघ. 12 धावा धावपलकावर अभि म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. प्रयाग माळी आणि पंकज माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंकज स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रयाग. स्विच हिट अटेम्प्ट केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. बघा वेळ तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही कुठेही बॅट फिरवा, चेंडू तिथे येऊन लागत असतो. याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. हा एक खरं तर वेगळ्या शैलीचा चौकार. पलगड जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मला असं वाटतं कालची जी स्पर्धा झाली सारंगाव त्या स्पर्धेमध्ये पंकज माळी मॅन ऑफ दी सिरीज होते. मालिकावीराचा खरं तर मान त्याने पटकावला होता. मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीची कामगिरी सुद्धा होते. गोबे संघाकडे गोलंदाजी चांगली आहे परंतु आतापर्यंत तिचा परिचय देता आला नाहीये. यावेळेस गती परिवर्तन होतं आणि फक्त फ्लिपरच्या अंदाजाने चेंडू सोडला होता. खरं तर ते गती परिवर्तन ओळखता आलं नव्हतं फलंदाजाला आणि लेग बॅकच्या रूपाने एक धाव इकडे आली. 17 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या. व्यक्तिगतरित्या खरं तर 67 धावा 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये आणि 5 गडी बाद केले होते पंकज माळी याने. खरं तर कालच्या स्पर्धेमध्ये जे गुणसंख्या लेखक होते, स्कोरर होते, ते आता आमच्या बरोबर आहेत म्हणून हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोचतो. पुन्हा एकदा गती परिवर्तन. त्याच वाटेने पुन्हा जर तुम्ही चालणार तर खरं तर तुमच्या समोर अडचणी क्रिकेटमध्ये वाढणार.
2 धावा इथे खरं तर आपण पाहायला मिळाल्या. स्वीप केलं होतं, गती परिवर्तन ओळखलं होतं आणि त्यानंतर चेंडूला स्वर्गीय वसंत जयराम स्टँड म्हणजे लॉंग लेग रिजनकडे खरं तर टोलवलं होतं. 19 धावा धावपलकावर आतापर्यंतचा हा रनचे सांगरा राहिलेला आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. गोवे संघ नो डाऊट या अगोदर फार दिबागदार पद्धतीने एक सामना ते जिंकलेले आहेत. फलंदाजी फार चांगली झाली होती, गोलंदाजी तितक्याच तोडीस तोड चांगली झाली होती, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत थोडे बॅकफुटला. इथेही गती परिवर्तन आणि साधा सोपा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर मिस्ड आउट झालेला आहे. यापेक्षा सोपा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाणार नाही. म्हणजे खरं तर 10वीत असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तिसरीचा किंवा चौथीचा प्रश्न खरं तर त्या पुस्तकातला विचारला गेला असं म्हणायला हरकत नाही. थोडी अतिरिक्त घाई झाली आणि कधी कधी हे अशा पद्धतीचे लॉलीपॉप चेंडू असतात ना, त्याला त्यावेळेसला फलंदाजाला असं वाटतं की चेंडूचे 2 तुकडे करू की काय, त्या पद्धतीने फार मोठा आघात करण्याचा प्रयत्न झाला, जास्तीची ताकद वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंडू निर्धाव आला. अभिमात्रे पुन्हा एकदा तयार. 19 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा फुल लेंथ बॅट पॅड मधून स्वीप केलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट, टीट फॉर टॅट वन्स अगेन. व्हॉट ए ग्रेट शॉट फॉर 23. कोणतीही खराब नव्हती, खराब चेंडू नव्हता, तरी सुद्धा फलंदाजाचा क्लासच इतका मोठा आहे की प्रयाग माळी यांनी या चेंडूला सुद्धा सीमारेषेचा रस्ता दाखवला आणि एक चौकार मिळवला. चांगली फलंदाजी आहे. 23 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. 35चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. यानंतर इक्वेशनचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला उरलेलं आहे. आणि दोन्ही संघांचं कंपॅरिझन जर आपण केलं तर मला असं वाटतं पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय सुनीलदादा भगत क्रिकेट क्लब गोवे संघ फलंदाजी करत होते. त्यांच्याही 2 षटकाच्या अंती धावा होत्या 23 आणि इथे सुद्धा 2 षटकाच्या अंती धावा आहेत 23. परंतु एक महत्वपूर्ण फरक इथे आहे, तो म्हणजे पहिल्या सत्रामध्ये गोवे संघाने 23 धावा मिळवत असताना 2 गडी गमावले होते आणि इथे एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. चला, वेळेच्या बाबतीत कटाक्ष बाळगणं फार गरजेचं आहे. 12 वाजून 25 मिनिटांचा अवधी आतापर्यंत झालेला आहे आणि जवळजवळ 10 मिनिटं इथे प्रॉपर वापरली गेलेली आहेत 2 षटकांसाठी. क्रमांक 3चं षटक राकेश भोईर घेऊन खरं तर स्वतःची पूर्वतयारी करतायत आणि पिंपळास गावाच्या टोकाकडून गोलंदाजी इथे केली जाईल. राकेश गोईल, येस. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा आपण विचार केला तर ते आहेत पंकज माळी. फार चांगली ही स्पर्धा खरं तर तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. भिवंडी तालुक्यातील मान सन्मान प्रतिष्ठेची स्पर्धा, अव्वल मानांकित अशा पद्धतीचं आहे आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. दर्जेदार स्पर्धा आहे, यामध्ये तीरमात्र शंका नाही. ही स्पर्धा तुमच्या आमच्यापर्यंत घनश्यामजी भोईर त्याचबरोबर महेंद्रजी कामणकर यांच्या वतीने पोचवलेली आहे. स्विच इट खरं तर रिव्हर्स पासून मेघनात सुरुवात झाली होती. म्हणजे सुरुवातीचा काळ आपण जर पाहिला तर फलंदाज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. आता त्या रिव्हर्सचं खरं तर ट्रान्सफॉर्मेशन स्विच हिट मध्ये झालेले आहे. 23 धावा धावपलकावर. 12 मध्ये 12ची गरज आहे. खरं तर एकही चेंडू यानंतर फक्त एकच चेंडू झाला, ते इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि डिसायसिव्हली खरं तर नॉन स्ट्राईकचा क्षेत्ररक्षकाने फलंदाजाने आमच्यापर्यंत खरं तर माहिती विचारली. इथे बघा मैदानाच्या आतमध्ये हिरामण खरकर वाईडचा अंदाज, हा खरं तर वेगळा अंदाज आहे. कातील अंदाज आपण पाहतो. एक धाव इकडे आली. 24 धावा धावपलकावर. इन बिटवीन काही मान्यवरांचं आगमन झालं, त्यांचंही स्वागत. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत
सुद्धा आपण ऐकलं 24 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 35चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे म्हणजे अजून 11 धावांची गरज खरं तर यानंतर उरलेली आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय सुनील दादा भगत क्रिकेट क्लब गोवे वर्सेस ब्राह्मणदेव भाटाळे आजच्या दिवसातील क्रमांक 3चा सामना आणि दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात आणि स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस त्यामुळे खरं तर आज मेगा फिनाले आपल्याला विहित वेळेमध्ये खेळवायचे आहे त्याचबरोबर पुरेसा प्रकाश असताना खेळवायचे. गावदेवी वडगर संघाचे संगणक आपल्याला यायला खूप उशीर झालेला आहे तरी सुद्धा आपण आल्याची नोंद करा. खरं तर आयोजकांबरोबर आपण रिपोर्टिंग करा. हा फटका चांगला आहे क्रॉस बॅटेड फटका परंतु समोरच्या दिशेने खरं तर चेंडू ट्रॅव्हल झाला. काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक समोर आले एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावपलक पुढे मार्गस्थ होईल. 26 ऑन दी बोर्ड 26 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. क्रमांक 3चं षटक राकेशच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. एक गडी त्याने बाद केलाय आणि या अगोदरच्या चेंडूवर 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. चेसिंग करत असताना खरं तर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं आहे मेघनाथ आणि ते कॅल्क्युलेशन इथे खरं तर ब्राह्मणदेव भाटाळे संघ चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवतो. चेंडू पडतो बाहेरच्या अंगाला वळतो फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत चेंडूपैचा संपर्क नाही. हा चेंडू निर्धाव राकेशने प्रभावित केलेला आहे आतापर्यंत. हा चेंडू 9 धावांची गरज असताना इथे बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. या सामन्यामध्ये कुठेतरी जीव ओतत असताना गोलंदाजाला खरं तर आपण पाहत आहोत. गोलंदाज राकेश चांगली गोलंदाजी करतायत. 7 चेंडू 9 धावा असं समीकरण. हा सामना वेगळ्या दिशेने मार्गस्थ होत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न खरं तर प्रत्येकाला इथे आहे. पाहायचंय पुन्हा एकदा बॅट स्विंग केलेली आहे शरीर भेदक गोलंदाजी एक धाव पूर्ण डायरेक्टचा प्रयत्न आणि पंच ज्या पद्धतीने खरं तर इथे इशारा आपल्याला करतायत ही धाव लेग बायच्या रूपाने अंकित झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. खरं तर समालोचकांच्या समोरच्या अडचणी सुद्धा कधी कधी वाढत असतात. पंचाने केलेला इशारा जर आपल्याला टिपता आला नाही तर पंचांना एक म्हणायचं असेल आणि समालोचक भलतच काहीतरी बोलून जातील. 6 चेंडू आणि 8 धावा. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एकमेकांचा ताळमेळ साधावा लागतो आणि ज्यावेळेस तुम्ही एकमेकांच्या बरोबर काही काळ व्यतीत करत असता त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा अंदाज हा येत असतो. 3रं षटक संपलं धावपलकर धावा 27 यानंतर 6 चेंडू 8 धावा. चला लगेचच क्रमांक 4च्या षटकाला आपण सुरुवात करणार आहात. क्रमांक 4चं षटक सुरू. 6 चेंडू 8 धावा. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी मला असं वाटतं 2रं षटक संपलं होतं त्यानंतर 3ऱ्या षटकाला राकेशने सुरुवात केली होती तिथून या सामन्याचा ट्रेंड थोडा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचा आहे 5 चेंडूंमध्ये 8 धावा तितक्या फार मोठ्या नसतात परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या 8च्या 8 पूर्ण कराव्या लागतील. 7.5 झाल्या तरी सामना जिंकू शकणार नाहीयेत फलंदाजी करणारे ब्राह्मणदेव भाटाळे संघ. इथे हा फटका बघा ज्या गोष्टीची खरं तर पूर्ण प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर भाटाळे संघाच्या खेळाडू वाट बघत होते तोच फटका मैदानाच्या आतमध्ये आला. हा षटकार वडगर संघाचे संगणकांना विनंती आहे आपण नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये खरं तर काही अडचणी आहेत त्यांचं सॉर्टेशन लगेच करा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे लक्षात घ्यायचा आहे.
प्रत्येक संघाने लक्षात घ्यायचं आहे. गावदेवी वडगर संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि मॅच समाप्त झाल्यानंतर पहिल्या मॅचमध्ये जो सामनावीर ठरला होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्याने पटकावला होता अमोल याने सुद्धा यायचं आहे ही मॅच संपल्यानंतर. तर दुसऱ्या मॅचमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला त्याने सुद्धा यायचं आहे. 4 चेंडू 2 धावा. समोरच्या दिशेने फटका सजवला जरूर टायमिंग आहे. इथे डायरेक्ट हिट आली आणि फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंग इथे निश्चितच निर्माण होत आहेत. अनेक पाहायचंय हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल. फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. त्या अगोदर फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेला आपण पाहिला. 3 चेंडू आणि 2 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हा सामना एका वेगळ्या नाजूक वळणावर येऊन आता टेपलेला खरं तर आहे. पाहायचं या 2 धाबा पूर्ण करावे लागतील. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी हा नियम प्रत्येक स्पर्धेसाठी भिवंडी तालुक्यामध्ये खरं तर आपण पाहत आहोत आणि त्याचाच परिपाक म्हणून 2 धाबा इथे पूर्ण कराव्या लागतील. आता नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड अँड नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट इटसेल्फ. क्रिकेट तर अनसर्टन्टीचाच खेळ आहे. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये 2 धावाची गरज असताना पुन्हा एकदा हा फटका फसलाय. एकही धाव नाहीये. खरं तर फलंदाज जिथून बाद झाले होते तिथून हा सामना वेगळ्या खरं तर परिस्थितीमध्ये जात असलेला आपण पाहिलेला आहे. आता 2 चेंडू 2 धावांची गरज. फलंदाज कुठेतरी अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी आहे. देवेन पाटीलचं कौतुक करावं लागेल. या षटकाला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. त्यानंतर षटकाची सुरुवात डॉट चेंडूने केली. त्यानंतर षटकार सुद्धा आलाय. तरी सुद्धा प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता 2 मध्ये 2 डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलंय इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. इथे आडव्या बॅटने फटका सजवला. एक तर पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फलंदाज धावबादच्या रूपाने बाद आणि यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आता त्या फलंदाजाला एका चेंडूमध्ये 1 धाव पूर्ण करावी. सामना होता कुठे आणि हा सामना आलाय कुठे. क्रिकेट यासाठीच जाणलं जातं. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. A1 जोडी टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. तर पहिल्यांदा टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. गावदेवी वडगर संघ कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. आपण A1 जोडी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण पहिल्यांदा टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. एका चेंडूमध्ये 1 धावाची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण मित्रांनो पाहतोय. दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्वाचा सामना. हा सामना खरं तर रोमहर्षक सामना आहे. अगदी चुरशीचा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, मैदानाच्या आतमध्ये पैसे वसूल करणारा सामना आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. हा सामना कोणी जिंको, प्रेक्षक वर्गाला अशा सामन्याची गरज असते आणि त्यासाठीच खरं तर आपण आपली विहित कामं त्याचबरोबर दुपारचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी सोडून मैदानाकडे येत असतो आणि त्या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. 34 धावा धावपलकावर. मी खरं तर या अगोदर उल्लेख केला होता. क्रिकेट अनसर्टन्टीचा गेम आहे. त्यामध्ये कधी कोणती गोष्ट तुमच्या समोर येईल सांगता येत नाही. अतिरिक्त वेळ वापरली जाऊ नये याकडे सुद्धा लक्ष असावं. क्षेत्ररक्षण लगेचच आपण सजवून घ्यायचंय. एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज. ही 1 धाव पूर्ण करावी लागेल. अर्धी पाऊण करून चालणार नाहीये. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जर आले असतील तर तो
शकतो ते फलंदाज कोणते आहेत? हर्ष नावाचे फलंदाज आहेत आणि हर्ष म्हणजे आनंद. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपल्या खेळाडू कक्षाला, आपल्या गावाला आनंदित करण्याची फार मोठी संधी आलेली आहे आणि तो आनंद स्वतःच्या वाट्याला त्याचबरोबर गावाच्या वाट्याला त्याच्या माध्यमातून इथे दिला जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यासाठी क्रिकेट जाणलं जातं. क्रिकेटमध्ये प्लॅनिंगला अतिशय महत्व आहे. एक चेंडू, एका धावेची गरज, कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक? या सामन्यामध्ये विजय कोणाचा असेल? ब्राह्मणदेव भाटाळे की स्वर्गीय सुनील दादा भगत क्रिकेट क्लब गोवे? कोण संघ वरचढ ठरणार? व्हॉट विल हॅपन? एक चेंडू, एक धाव. फटका तर सजवलेला आहे आणि याच बरोबर हर्ष की ज्याचं नाव आहे आनंद, त्याने आपल्या संपूर्ण गावाला इथे आनंदित केलेला आहे. एक चेंडूंमध्ये एक धाव करणं तितकं सोपं नसतं शेवटच्या चेंडूवर आणि हे दडपण जे आहे ते दडपण स्वीकारलंय हर्षाने आणि हा खरं तर अतिशय महत्वाचा सामना त्याच्या माध्यमातून इथे जिंकून दिलेला आहे. त्याबद्दल त्याचंही कौतुक असेल. हा सामना अंतिमतः ब्राह्मणदेव भाटाळे संघाने जिंकलेला आहे. त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ स्वर्गीय सुनील दादा भगत क्रिकेट क्लब गोवे संघ, तुम्ही फार चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली आहे, त्याबद्दल तुमचंही गोड कौतुक असेल. हार्ड लक, टफ लक सुमित पाटील, आकाश पाटील, अमोल गोडेकर, धीरज पाटील अँड ऑल टीम. यस, आपण मॅन ऑफ द पुरस्कार नंतर देणार आहोत. सुरुवातीला टॉस होईल. आमचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते सतीशजी पाटील यांचे सौभाग्य ते विद्यमान सरपंच आहेत सन्मानित सौ योगिताताई सतीश पाटील, सतीशजी पाटील, त्याचबरोबर सुभाषजी मस्के या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. आपण A1 जोडी